नमस्कार. रॉयल कारभारी या आपल्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते. नवीन कथा चालू करत आहे. माधव रूपा तिच्या बहिणीच्या लग्नात खूप खुश होती. अगदी पुढाकार घेऊन सगळी तयारी करत होती. रूपाची आई लहानपणीच वारली, त्याच्यामुळे तिच्या मोठ्या बहिणीला रूपाचा खूप आधार होता. वडिलांनी दुसरं लग्न केलं आणि ह्या दोघे वाऱ्यावरती पडल्या. रागिनी काही दिवस तिच्या काकूकडे राहिली, पण नंतर तिचा अभ्यास तिथे होईना. काकू खूपच त्रास द्यायला लागली. हे काम कर, ते काम कर. रागिनी मुळातच हुशार होती. तिला स्कॉलरशिप सुद्धा भेटली होती. तिने तिच्या वर्ग शिक्षकांना सगळं सांगितलं. तिचे शिक्षक तिला म्हणाले, रागिनी, तू एवढी हुशार आहेस, तू बाहेर हॉस्टेलमध्ये राहून अभ्यास करू शकतेस. अशा वातावरणामध्ये तुझा अभ्यास होणं खूप अवघड आहे. रागिणीच्या डोळ्यासमोर पहिली तिची लहान बहीण रूपा आली. तिने तिच्या बाईंसोबत चर्चा केली, पण बाई तिला म्हणाल्या, हे बघ, फक्त 2-3 वर्षाचा प्रश्न आहे, नंतर तुझं भविष्य उज्ज्वल आहे आणि हे दिवस परत येत नाहीत. नंतर तुझ्या बहिणीचा तू विचार कर, पण आधी शिकून घे. मोठी झालीस की उद्या तिला चांगला नवरा भेटला, ती चांगल्या मार्गाला लागली की तुझं काय? मी स्वार्थी विचार करायला सांगत नाही तुला, पण हे दिवस परत येत नाहीत, हे लक्षात ठेव. आणि तू एवढी कष्ट करून सुद्धा इतक्या छान मार्काने पास झाली आहेस 10वीला, त्याच्यामुळे आता कॉलेज सुद्धा चांगलं घे. आणि असं कॉलेज बघ ज्या कॉलेजमध्ये हॉस्टेल आहे, म्हणजे तू तिथे राहून तुझं कॉलेज सुद्धा पूर्ण करू शकतेस. बाईंनी दिलेल्या बाईंनी दिलेला निर्णय रागिणीला पटला. तिने तिच्या बहिणीसोबत चर्चा केली आणि बहिणीला म्हणाली, रूपा, आता तुला एकटीला इथे राहावं लागेल, कारण की बाळा, मला माझं पुढचं शिक्षण पूर्ण करायचं आहे. मला चांगल्या कॉलेजमध्ये दाखला मिळाला आहे आणि तिथे हॉस्टेल आहे. तुला माहितीच आहे काकूचा स्वभाव. ती मला नीट शिकवून सुद्धा देणार नाही आणि मी थोडेफार पैसे कमवून जवळ ठेवले आहेत माझ्या. त्यात माझं शिक्षण या वर्षाचं तरी होईल. नंतर मी काम करून शिक्षण सुद्धा घेईल. तुझी जबाबदारी सुद्धा माझ्यावर आहे. मी पैसे देत राहील काकाकडे, काळजी करू नकोस. फक्त 3-4 वर्ष तुला एकटीला राहावं लागेल. राहशील ना? रूपाने ताईला कडकडून मिठी मारली आणि तिला म्हणाली, ताई, नको ना गं मला सोडून जाऊ, आणि मला पण घेऊन जा. माझं तुझ्याशिवाय कोणीच नाही या जगामध्ये. काकू जसा तुला त्रास देते तसा मलाही देतेच की. तुझ्यानंतर ती मला किती काय काय बोलेल. रागिणीच्या डोळ्यातनं आता पाणी आलं आणि तिने तिचे डोळे पुसले आणि मन घट्ट केलं आणि रूपाला म्हणाले, रूपा बाळा, माझं ऐक ना, माझं भविष्य अंधारात नको ढकलूस आणि मला उगाच इथे अडकून ठेवू नकोस. मला माझं शिक्षण पूर्ण करू देत. मला खूप आवड आहे ग शिक्षणाची, आणि तुला तर माहितीच आहे, काकूच्या हाताखाली राहून मी काही शिकू शकत नाही. रूपा, तू आता शाळा शिकत आहेस, पण 2 वर्ष इथे काढ. नंतर 2 वर्षांनी मीही तुला माझ्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेईल आणि खूप छान अभ्यास कर. म्हणजे तुला माझ्या कॉलेजमध्ये ॲडमिशन लगेच भेटेल. म्हणजे आपण दोघी सोबतच राहूयात. रूपाला आता रागिणीचं पटत होतं. ती ताईला म्हणाली, ठीक आहे ताई, तू म्हणशील तसं. मी राहायला तयार आहे एकटी. तू तुझी काळजी घे. रागिनी आणि रूपा या दोघी जणी काकूकडे आल्या. वाढलेल्या लहानपणीच आईचे छत्र डोक्यावरून हरपलं. वडिलांनी दुसरं लग्न केलं. त्या दोघींना सावत्र आईने सुद्धा त्रास दिला आणि एक दिवशी तिची काकू स्वतःहून त्यांच्या घरी आली आणि ती तिच्या दिराला म्हणाली, अहो भाऊजी, या मुलींना मी सांभाळते, फक्त पैसे पुरवत जा तुम्ही. काकूच्या कानात म्हणाला, तुला कशाला ह्या पाहिजेत? अजून तो सांभाळतोय ना. आपल्याला काय करायचंय? तुला काय पाजर फुटला आहे यांच्याविषयी? काकू म्हणाली, अहो, पाजर कशाने? मी सुद्धा कामाला जाते आणि तुमची सारखी कटकट असते. घर नीट आवरत नाही, हे करत नाही, ते करत नाही. ह्या कामाला तरी येतील आपल्या, आणि त्यांचा बाप त्यांना पैसे देणार आहे सांभाळायचे. नालायक काकूचा हा प्लॅन होता की ह्या दोघींना घरात बोलवून नुसतं कामाला जुंपायचं आणि महाराणी कुठल्याच कामाला हात नाही लावायची. बिचारी रागिणी शाळेतनं आली की सगळी कामं करायची, पण बहिणीला सुद्धा ती त्रास द्यायची नाही. ती लहान होती, तिचं बालपण तिला तिच्याकडनं हिसकावून घ्यायचं नव्हतं. रागिणी मुळातच हुशार, समजूतदार होती. रागिणीने काकूंना सांगितलं की मला कॉलेज भेटलं आहे आणि ते खूप दूर आहे इथून. मला जायला यायला परवडणार नाही. कॉलेजमध्ये हॉस्टेल आहे, तिथे मी राहील. काकू तोंड वाकडं करत म्हणाली, खूपच भारी शिकायची हौस आहे तुला. एवढी शिकलीयस, बास झालं की आता. चांगला मुलगा बघू आपण तुझ्यासाठी आणि लग्न लावून देऊ तुझं.
तुझ्या बापाला पण सांगतो आम्ही. रागिणी काकूला म्हणाली, काकू प्लीज मला समजून घ्या, मला शिकायचं आहे. काकू म्हणाली, तुझ्या बापाला सांग. बाई, आम्हाला काही तुझा खर्च परवडायचा नाही. हॉस्टेलची फी असेल, कॉलेजची फी असेल, ती तुझ्या बापाकडनं माग. तो जर पुढे शिकवायला तयार असेल तर शिक. रागिणीने तिच्या वडिलांना फोन लावला आणि वडिलांना म्हणाली, बाबा मला शिकायचं आहे. तुम्ही आमच्या दोघींसाठी काहीच केलं नाही आयुष्यभर, नुसते पैसे देत राहिलात, पण तुमचं प्रेम सुद्धा आम्हाला मिळालं नाही. तुम्ही या जगात आहात, पण आई आणि वडिलांच्या प्रेमाला आम्ही दोघीही मुकलेलो आहोत. आम्हाला दोघींना शिकवणं हे तुमचं कर्तव्य आहे. तुम्ही नाही म्हणू नका. मला शिक्षणाची खूप आवड आहे. मी तुमच्याकडे कधीच काही मागितलं नाही. फक्त एवढी मागणी माझी पूर्ण करा आणि माझं आणि रूपाचं शिक्षण पूर्ण होऊ द्या. मग आम्ही दोघी स्वतःच्या पायावर उभे राहू. मग तुमच्याकडे हात पसरायला कधीच येणार नाही. रागिणीचे वडील तिला म्हणाले, ठीक आहे रागिणी, मी देतो तुला पैसे. तू ॲडमिशन घे कॉलेजमध्ये. फक्त ही गोष्ट आपल्या दोघांच्यातच राहील. काकूला म्हणू नकोस. नाहीतर मी पैसे दिलेत. तू स्वतः कमवून पैसे साठवत होतीस, त्याच्यातनं ॲडमिशन घेत आहेस असं त्यांना सांग. रागिणी बाबांना म्हणाली, ठीक आहे बाबा, काळजी करू नका. मी कोणालाच काही सांगणार नाही. कोणी विचारलं तर सांगेल, पैसे माझे आहेत, मी साठवलेले. बाबांनी लगेच फोन ठेवून दिला. रुपा कशी आहे किंवा तू कशी आहेस याची चौकशी सुद्धा त्यांनी केली नाही. रागिणीला थोडं वाईट वाटलं. रुपा ताई ताई करत आली आणि ताईला म्हणाली, ताई बाबांचा फोन होता, मला विचारलं त्यांनी. रागिणी म्हणाली, रुपा ते जाऊ दे आणि मी 2 दिवसांनी निघणार आहे. तू तुझी काळजी घे आणि हा माझा फोन तुझ्याकडेच राहू दे. तुला माझी कधी आठवण आली की माझ्याशी बोलायला आणि नीट जपून ठेवायचा फोन, कळलं? इकडे तिकडे वेंधळ्यासारखा ठेवायचा नाही. रुपा ताईला म्हणाली, अगं पण ताई तुला फोन लागेल ना. रागिणी म्हणाली, माझ्यापेक्षा जास्त गरज तुला आहे फोनची, राहू दे तुझ्याकडे. आणि मी काय सांगितले लक्षात आहे ना? कोणी काय काम सांगितलं तरी ते पटापट करायचं आणि फक्त अभ्यास करायचा. अभ्यासाला जवळ करायचं, तोच आपला सोबती आहे आणि त्याच्यामुळेच आपल्याला चांगले दिवस येणार आहेत, कळलं? रूपानी फक्त मान हलवली आणि डोळ्यात पाणी आलं तिच्या. तिने ताईच्या गालाचा एक मुका घेतला आणि ताईला म्हणाली, ताई मला तुझी खूप आठवण येईल. रागिणीने सुद्धा रूपाला मिठी मारली आणि तिला म्हणाली, रूपा मला सुद्धा खूप आठवण येणार आहे बाळा तुझी. बाळा तू इथे आहेस, पण तिकडे मी एकटीच असणार आहे. पण माझं सगळं लक्ष तुझ्याकडे असणार आहे आणि मला जेव्हा सुट्टी असेल ना तेव्हा मी तुला भेटायला नक्की येत जाईल. फक्त 2 वर्ष नीट काढ आणि भरपूर अभ्यास कर. आणि मी माझ्या हॉस्टेलचा नंबर ह्याच्यावर देऊन ठेवते. काही वाटलं मला फोन लावायचा. रागिणीने तिचे कॉलेजचं शिक्षण घेण्यासाठी पुण्यासारख्या ठिकाणी आली. काकूने रागिणीचे जसे हाल केले तसे बिचाऱ्या रूपाचे सुद्धा हाल केले, पण तिने हार मानली नाही. तिची बहीण ही तिचा आधार होती. उलट रागिणी तिला सांगायची, ती जसं सांगेल तसं राहायचं. उलट काही बोलायचं नाही काकूला. ती जे बोलेल गप्प मुकाट्याने ऐकून घ्यायचं. पण जास्तच मारत असेल तुला तर काकाला मी फोन लावून सांगू का? रूपा ताईला म्हणाली, नको, तू तुझा अभ्यास व्यवस्थित कर, मी सगळं सहन करेल, एवढं काही नाही. रागिणीला आता सारखी रूपाची आठवण यायला लागली आणि तिची काळजी वाटायला लागली. कधी एकदा हे 2 वर्ष जात असं दोघी बहिणींना झालं होतं. कॉलेज करून जॉब करत होती आणि ते पैसे साठवून ठेवायची. 2 वर्षानंतर तिने तिच्या बहिणीला तिच्या कॉलेजमध्येच ॲडमिशन घेऊन दिलं आणि दोघी बहिणी एकत्रच राहायला लागल्या. आता दोघींची वेळ सोबत नव्हती, पण रागिणीला रूपाचं काही टेन्शन नव्हतं, कारण की ती आता सेफ जागी होती. काकूच्या जाचातनं बाहेर आली होती. रागिणीला 1 वर्षानंतर परत त्या नरकात जायचं होतं. रागिणीच्या कॉलेजचं फायनल वर्ष होतं आणि रूपाची 12वीची परीक्षा झाली होती. रिझल्ट द्यायचा बाकी होता. कॉलेजला सुद्धा सुट्ट्या लागल्या होत्या. रूपाने थोडे दिवस वाढवून घेतले. ताईची परीक्षा झाली की दोघीजणी गावाला जाणार होत्या. काकूचा रागिणीला आधीच फोन आला होता. रागिणी, तुझ्यासाठी मी छान स्थळ पाहिलं आहे. तसंही तुझं आता शिक्षण पूर्ण झालं आहे. अगदी योग्य वयात तुझं लग्न झालेलं बरं. मुलगा चांगला आहे. तू काही काळजी करू नकोस. श्रीमंत सासर आहे. असं काकू अगदी लाडीगोडी लावत रागिणीला सांगत होती. काकू रागिणीला म्हणाली, तुझ्या वडिलांची काही हरकत नाही, ते मला म्हटले. रागिणीला विचारा, तिला जर मान्य असेल तर हे लग्न होईल. रागिणी काकूला म्हणाली, काकू तू
आधी आपल्याकडून त्यांना काहीच निर्णय सांगू नकोस. मी आधी मुलगा पाहणार आणि मगच लग्नाला होकार देईल. काकू म्हणाली, हो हो, तुझा निर्णय तर आधी हवा. आम्ही मुलगा दाखवायचं काम करू तुला, पण माझं ऐकशील तर या मुलासोबत लग्न झालं तर राणीसारखी राहशील. रागिणीने आता फोन ठेवून दिला. काकूला राग आला. काकू लगेच म्हणाली, शिकली म्हणून दिवसेंदिवस खूपच शहाणी होत चाललेली आहे. तुला अशा नरकात टाकते की ज्याचा विचार तू सुद्धा कधी केला नाहीस. किती उडायचं आहे तितके उड. तुझे पंख कसे कापायचे आता माझ्या हातात आहे. दोघी बहिणींना सुखाने जगून देणार नाही मी, असं म्हणाली आणि खूपच विचित्र पद्धतीने काकू हसली. आणि रागिणीला आता खूप टेन्शन आलं. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलशी कनेक्टेड राहा.